चला, तर आज आपण शिकणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला एक क्वेश्चन आहे तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथड नुसार तुम्हाला ते इक्वेशन सोडवायचं आहे. तर त्याच्यातलं आपण एक इक्वेशन बघू. x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल 0. तर हा इक्वेशन आहे. हा इक्वेशन तुम्हाला फॅक्टराइज करून सोडवायचा आहे. मग फॅक्टराइज करून सोडवताना तुम्हाला कंपल्सरी ही जी डायग्राम आहे ही डायग्राम लक्षात ठेवायला पाहिजे. आता इथं काय करायचं, एक्सच्या शेजारी काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. मग त्या 1चं आणि जो थर्ड टर्म आहे 54 याचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. मग 54 1 जा 54. आता मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे आणि मधला जो डिजिट आहे तो 15 आला पाहिजे, प्लस करून किंवा मायनस करून. मग 54 कोणत्या टेबल मध्ये येतात यासाठी तुम्हाला टेबल येणं गरजेचं आहे. मग 54 येतात 9च्या टेबल मध्ये. 9 6 जा 54 आणि जर आपण 9 आणि 6 ऍड केले तर किती येणार आपल्याला ऍडिशन, 15. मग याला आपण मायनसचं साइन देणार, याला सुद्धा मायनस. मायनस मायनस काय होतं, प्लस. मी तुम्हाला रूल्स ऑफ साइन शिकवलेले आहेत. मायनस मायनस काय होतं, प्लस, बट साइन ऑफ मायनस म्हणजेच मायनस 15x जो मधला टर्म आहे तो मिळतो. आता पुढे काय करायचंय की हे जे फॅक्टर्स आपण काढलेत -9 आणि -6 हे आपल्याला त्या इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे. मग मी इथं लिहिलं x स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल 0. आता इथं काय करायचं, आपल्याला दोन ग्रुप करायचे आहेत. त्या ग्रुप मधनं हा एक्स कॉमन काढला मी. आतमध्ये एक एक्स राहिला. एक्स मायनसचं साइन आहे तसं. हे 9 आणि हे एक्स गेले. हे -6 बाहेर काढायचे. हा एक्स आहे तसा. आता इथं मायनस प्लस मायनस आणि 6 9 जा 54 इज इक्वल 0. आता बघा हा जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट सेम इकडे येत असतो. मग हे ब्रॅकेट 2 वेळा आले, एकदाच घ्यायचं. एक्स मायनस 9 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हे एक्स मायनस 6 इज इक्वल 0. आता एकदा ह्या ब्रॅकेट सोबत 0 लिहायचं आणि एकदा ह्या ब्रॅकेट सोबत 0 लिहायचं. एक्स मायनस 6 इज इक्वल 0. आता हे जे मायनस आहेत हे मायनस पलीकडे आपण ट्रान्सफर केल्यावर काय होणार, प्लस. मग एक्स इज इक्वल 9 जे मायनस होते ते प्लस झाले. सेम इकडं एक्स इज इक्वल -6 आहे तर काय झाले, +6 झाले. तर अशा प्रकारे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते 9 आणि 6 आपल्याला भेटतात. मग शेवटी लिहायचं therefore 9 and 6 are the roots of given quadratic equation. तर अशा प्रकारे हे गणित आहे बघा. याच्यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला टेबल्स आले पाहिजे आणि साइन समजले पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही हे गणित आरामात सोडवू शकता. वहीमध्ये लिहून घ्या.